नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महात्मा गांधी विद्या मंदिर नाशिक संचलित ई लर्निंग प्रोसेस फॉर द इयर 2020-21. आपला विषय आहे बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी स्टँडर्ड 11th कॉमर्स. माझं नाव आहे ठाकोर CD. आपलं प्रकरण चालू आहे लेजर. आज आपण उदाहरणांना सुरुवात करणार आहोत. तर सगळ्यात पहिले आपण लेजर जे प्रकरण आहे त्याची सुरुवात आपण आता जर्नल पासून सुरुवात करूया. सगळ्यात पहिले उदाहरण घेऊया. उदाहरण ते आपण जर्नल मध्ये कन्वर्ट करूया आणि जर्नल मध्ये कन्वर्ट केल्यानंतर जर्नल पासून त्याचं रूपांतर आपण लेजर मध्ये करणार आहोत. तर सगळ्यात पहिले उदाहरण, जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन अँड पोस्ट देम टू लेजर अकाउंट्स अँड बॅलन्स द सेम इन द बुक्स ऑफ मिस्टर मेहता. मेहताचं उदाहरण आपण घेतो आहोत. त्यात सांगितलेलं आहे की जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन, जे खाली दिलेले ट्रान्झॅक्शन्स आहेत ते पहिले जर्नलाइज करा आणि जर्नलाइज केल्यानंतर त्याला लेजर अकाउंट्समध्ये कन्वर्ट करा आणि त्याची टोटल करा. बॅलन्सिंग मीन्स त्याची टोटल करा इन द बुक्स ऑफ मिस्टर मेहता. मेहताच्या याच्यात त्याला आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. ते खाली आपल्याला दिलेलं आहे 2011 एप्रिल 2011 सालचं इयर दिलं आहे आणि एप्रिल महिन्याचे आपल्याला ट्रान्झॅक्शन्स करायचे आहेत. मग बाकी त्याच्या डेट दिला आहे 1, 2, 3, 4, 5 आणि 6. 6 तारखेपर्यंतच्या 1 ते 6 तारखेपर्यंतचे आपल्याला ट्रान्झॅक्शन्स करायचे आहेत. तर ते आपण पाहणार आहोत. पहिले तारीख दिलेली आपल्याला, मिस्टर मेहता स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹8,000. 8,000 रुपयांनी मेहताने बिझनेस स्टार्ट केला. नंबर तारीख 2, कॅश सेल केलाय. कॅश सेल्स, रोखीने माल विकलेला आहे 3,000ला. नंबर 3, गुड्स परचेस्ड फॉर कॅश ₹2,000. माल खरेदी केला. कोणी खरेदी केला? मेहताने. कारण की आपण मेहताच्या याच्यात ट्रान्झॅक्शन करत आहोत, तर मेहताने माल खरेदी केला 2,000 रुपयाने रोखीने. पेड सॅलरी दिली मेहताने ₹500. परचेस मशिनरी ऑन क्रेडिट फ्रॉम संजय ट्रेडर्स कडनं उधारीवरती आपण मशिनरी खरेदी केली 17,000. पेड कॅश टू संजय ट्रेडर्स 5,000. संजय ट्रेडर्स कडनं जी आपण मशिनरी खरेदी केलेली होती त्याच्यातले 5,000 रुपये आपण त्याला पेड केले. आता मग आपण पुढे जर्नलचं आखून घ्यायचं. जसं तुम्हाला दिसत असेल जर्नलचा फॉर्मॅट आखलाय. सगळ्यात पहिले इन द बुक्स ऑफ मिस्टर मेहता. कोणाच्या बुक्समध्ये आपण लिहित आहोत ते आपल्याला नाव दिलेलं होतं मेहता, तर आपण इन द बुक्स ऑफ मिस्टर मेहता ते नाव टाकून घेतलं. मग खाली नाव दिलं हेडिंग मध्यभागी जर्नल, कारण की आपण जर्नल एंट्रीज करत आहोत, तर मध्यभागी नाव दिलं जर्नल. त्याच्यानंतर फॉर्मॅट आखून घेतला आपण. डेट, पर्टिक्युलर्स, लेजर फोलिओ, डेबिट अमाऊंट, क्रेडिट अमाऊंट. नेहमीप्रमाणे मग आपण लिहून घेतलं जसं आपण शिकलेलो आहोत की डेट कॉलम मध्ये सगळ्यात पहिले इयर 2011 हे वर्ष आपल्याला दिलेलं आहे. त्याच्या खाली महिना एप्रिल महिना आपल्याला दिलेला आहे आणि मग तारीख 1. मग आपल्याला ट्रान्झॅक्शन दिलं होतं स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, जसं आपण शिकलेलोच आहोत. त्याची एकच एंट्री असते, कॅश अकाउंट डेबिट टू मेहता कॅपिटल अकाउंट क्रेडिट किंवा कॅपिटल अकाउंट क्रेडिट. एवढं जरी लिहिलं तरी सफिशियंट आहे. अमाऊंट दिलेली होती 8,000, तर डेबिट कॉलमला 8,000 आणि क्रेडिट अमाऊंट कॉलमला 8,000. त्याच्या खाली त्याचं नॅरेशन. परत तारीख 2, कॅश सेल केलेला होता, त्याच्या खाली कॅश अकाउंट डेबिट 3,000 टू सेल्स अकाउंट क्रेडिट 3,000. परत तारीख 3, 4, 5, 6 असे त्याचे जर्नल एंट्रीज आपण केले आणि त्याचे नॅरेशन लिहिले आणि खाली त्याची टोटल आपण केली. दोघींची टोटल आपण जसं शिकलो होतो जर्नलमध्ये की प्रत्येक दोघी टोटल कॉलम अमाऊंट कॉलमची टोटल ही सारखीच आली पाहिजे आणि आपल्याला दिसतंय की त्यांची टोटल आपल्या इथं सारखीच आपल्याला दिसत आहे. 35,500 ही अमाऊंट आपल्याला दिसत आहे. तर मग सगळ्यात पहिले आपण काय केलं, मग सगळ्यात पहिले समजून घ्यायचं की किती अकाउंट आपल्याला आखून घ्यायचे आहेत. मग सगळ्यात पहिले जे जर्नल आहे, जर्नल मधनं आपण काय करणार, पहिले मोजून घेणार की किती अकाउंट किंवा किती कॉलम लेजरचे आपल्याला क्रिएट करायचे आहेत, आखायचे आहेत. मग सगळ्यात पहिले जे जर्नलमध्ये आपण तयार केलेत ते नावं डबल येता कामा नये. एक नाव जर एकदा आलं तर ते सफिशियंट असतं. जसं आपण म्हणूया कॅश नाव एकदा आलं तर ते एकदाच कॉलम आखलं जाईल, पण वेगवेगळी नावं आपल्याला
सिलेक्ट करायचे आहेत. तर टोटल आपण नावं हे करूया. पहिले आलंय कॅश, मग कॅपिटल, मग परत कॅश आहे तर कॅश परत घ्यायची गरज नाही, कारण की पहिल्या 1 तारखेमध्ये कॅश आहे तर कॅश अकाउंट परत गरज नाही. मग कॅश, कॅपिटल, सेल्स, परचेस, परत मग सॅलरी, मशनरी, संजय ट्रेडर्स, एवढे अकाउंट आपल्याला आखायची आहेत. मग ते आपण आखले जसं आपल्याला दिसतंय. मग कॅश, कॅपिटल, सेल्स, परचेस, सॅलरी, मशनरी आणि संजय ट्रेडर्स एवढे अकाउंट आपण आखून घेतलेत. मग आता सुरुवात करूया आपण जर्नल एंट्रीज, आणि जर्नल एंट्रीजचं रूपांतर आपण लेजरमध्ये करणार आहोत. तर सगळ्यात पहिली तारीख होती कॅश अकाउंट, तर आणि कॅश अकाउंट टू कॅपिटल अकाउंट. मग कॅश अकाउंटला टू कॅपिटल, रिव्हर्स मी बोललो तो कॅश अकाउंटला टू कॅपिटल आणि कॅपिटल अकाउंटला बाय कॅश अकाउंट 8,000. एक तारीख झाली. नंतर तारीख 2 कॅश अकाउंट टू सेल्स अकाउंट, कॅश अकाउंटला टू सेल्स आणि सेल्सला बाय कॅश अकाउंट 3,000. नंतर तारीख 3 परचेस अकाउंट टू कॅश अकाउंट, परचेस अकाउंटला टू कॅश आणि कॅशला बाय परचेसेस अमाऊंट 2,000. तसंच 4 तारीख सॅलरी अकाउंट टू कॅश अकाउंट, कॅश अकाउंटला बाय सॅलरी आणि सॅलरीला टू कॅश. नंतर येतं मशनरी टू संजय ट्रेडर्स, मशनरी अकाउंटला टू संजय ट्रेडर्स आणि संजय ट्रेडर्सला बाय मशनरी आणि संजय ट्रेडर्स टू कॅश, कॅशला बाय संजय ट्रेडर्स आणि संजय ट्रेडर्सला टू कॅश 5,000. ह्या आपण एंट्रीज केल्यात. आता सगळ्यात पहिले त्यांची टोटल आपल्याला करायची आहे. मग आपल्याला इथं दिसत आहे कॅश अकाउंट, कॅश अकाउंटला आलेले आहेत डेबिट साईडला 8,000 आणि 3,000, क्रेडिट साईडला आले आहेत 2,000, 500 आणि 5,000. ही टोटल सगळ्यात पहिले करायची. मग कमी जास्तची जसं आपण शिकलो थेरीमध्ये कमी जास्त कोणतं, मग ते 8, 5, 8, 9 आणि 8 आणि 3 11,000 ही डेबिटची टोटल आली आहे. आणि क्रेडिटची टोटल 2,000, 5 आणि 2 7,500, 7,500 टोटल ही क्रेडिट साईडची आली. तर 11,000तनं 7,500 वजा करायचे, उरलेली आला फरक 3,500. तर 3,500 जी आहे फरक तो आपण काय दाखवला, मग क्रेडिट साईडची टोटल कमी असल्यामुळे आपण जर तिथं तुम्ही पाहत असणार तर 30 तारीख दिलेली दिसते तुम्हाला कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला 30 तारीख दिसते. तर ती 30 तारीख का, कारण की महिन्या आपण जे लेजर अकाउंट आहे हे मंथली शिकतो, दर महिन्याचं आपण तयार करत असतो. तर आपण पाहतोय की हे एप्रिल महिन्याचं आपण तयार करत आहोत. तर मंथ एंड ची तारीख तिथं टाकणं गरजेचं आहे. नेहमी तारीख जो महिना असेल जर तो 30चा असेल तर 30 तारीख, 31चा असेल तर 31 तारीख ती तिथं येणार. जी महिन्याची शेवटची तारीख आहे ती तिथं लिहायची असते. तर एप्रिल 30चा असल्यामुळे 30 तारीख तिथं लिहिलेली आहे. तर लिहायचं बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 3,500. तर दोघींची टोटल सारखी झाली. हे कॅरीड डाऊन ह्या महिन्याचं होतं, एप्रिल महिन्याचं. तर तुम्हाला तिथं दिसत असेल मे 1 तारीख टोटलच्या खालची, लगेच कॅश कॉलमलाच मे 1 टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 3,500. जसं आपण शिकलोय की मागच्या महिन्याचा क्लोजिंग तर ह्या महिन्याचा ओपनिंग बॅलन्स. मग मे महिन्याचा ओपनिंग बॅलन्स आहे 3,500. अशीच टोटल प्रत्येक कॉलमची करायची. तशीच कॅपिटल अकाउंटची, सेल्स अकाउंटची, परचेस अकाउंटची, सॅलरीची, मशनरीची आणि संजय ट्रेडर्स अकाउंटची प्रत्येकाची टोटल तेच करायची. प्रत्येकाचं कमी जास्त पाहून त्याचं रिव्हर्स सिस्टीम ती
करायची. जसं कॅपिटल अकाउंटला फक्त बाय कॅश आहे, जर एकच साईडला लिहिलेलं असेल तर काय करायचं आधी पाहून घेऊया आपण. आता कॅपिटल अकाउंटला फक्त बाय कॅश 8,000 आहे आणि डेबिट साईडला काहीच नाही, तर डायरेक्टली टू बॅलन्स कॅरीड डाऊन लिहायचं आणि 8,000 लिहिलेलं तुम्ही पाहत असणार. आणि सेम टू बॅलन्स कॅरीड डाऊन 8,000, तर पुढच्या महिन्याचं मे 1 रिव्हर्स सिस्टीम. इथं डेबिट साईडला कॅरीड डाऊन आहे, तर क्रेडिट साईडला टोटलच्या खाली 1 तारीख बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 8,000. जर डेबिटला असेल कॅरीड डाऊन तर जर डेबिटला कॅरीड डाऊन असेल तर क्रेडिटला ब्रॉड डाऊन येणार, त्याची रिव्हर्स सिस्टीम असेल. आणि जर कॅरीड डाऊन क्रेडिट साईडला असेल, जसं आपण कॅशमध्ये पाहिलं तर कॅरीड डाऊन क्रेडिटला होतं क्रेडिट साईडला, तर ब्रॉड डाऊन आपण डेबिट साईडला घेतलं. रिव्हर्सला त्याचे इफेक्ट हा होत असतो. तसंच सेम आहे प्रत्येक ठिकाणी, तर ते आपण करून घ्यायचं आहे. जसं शेवटचं संजय ट्रेडर्स आहे. संजय ट्रेडर्सला सुद्धा टू कॅश डेबिटला 5,000 आणि मशिनरी अकाउंट 17,000, तर 17,000 5,000 वजा करायचे, उर्वरित आहेत 12,000. 12,000 मग आपण जिथं कमी आहे म्हणजे डेबिट, संजय ट्रेडर्सच्या डेबिटला फक्त 5,000 आहे, फरक आला 12,000, तर इथे तुम्ही परत पाहत असणार डेबिटला 30,000 लिहिलेलं आहे. टू बॅलन्स कॅरीड डाऊन 12,000. सेम दोघींची टोटल आली 12 आणि 5 17 आणि इकडे 17,000 होतीच, आणि इकडं मे 1 बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 12,000. हे लिहिणं, ही जी प्रोसेस तुम्हाला इथं दिसत आहे, ही प्रोसेस फॉलो करणं गरजेचं आहे. ह्या पद्धतीनेच तुम्हाला टोटलिंग करायचं आहे, या पद्धतीनेच चालायचं आहे. ह्या प्रकारेच उदाहरण सॉल्व्ह केलं जात असतं.